सर नक्कीच नक्कीच आम्ही धन्य झालो या ठिकाणी की या ठिकाणी आपण योगेश पाटील यांच्या सोबतीला बसलेला आहोत. आणि नक्कीच जाऊया यापुढील होणारा सामन्यामध्ये आपण ऐकूया क्रिकेटची ही कहाणी योगेश पाटील यांची जुबानी. धन्यवाद. धन्यवाद राजू जाधव. तर जबरदस्त मॅच आहे ते मात्र मित्रांनो तुम्हाला पाहायला मिळाले. मितेश शिल्वम कुरुंद विरुद्ध गावदेवी स्पोर्ट उतने. असा एक क्षण वाटलं होतं की उतने संघ या सामन्यावर पूर्णपणे हवी आहे. असं वाटलं होतं की एकतर्फा सामना इथे मात्र उतने संघ जिंकेल. म्हणून तर क्रिकेटच्या खेळाला नेहमीच म्हटलं जातो या जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही तोपर्यंत आपण विजयाची गॅरंटी मात्र देऊ शकणार नाही. तर खूप मोठा पलटवार केला गोलंदाज सोपानचं कौतुक करावं तेवढं कमी. 2 षटकांचा त्याने स्पेल हाताला 3 विकेट्स प्राप्त केले आणि या स्पर्धेतील पहिलं मेडल षटक सुद्धा सोपानने या स्पर्धेमध्ये हाताळलं. जबरदस्त कामगिरी. आणि या उद्घाटनी सामन्यामध्ये मितेश शिल्वम कुरु संघाने मात्र विजय संपादन केलं. लक्षात घ्यायचं आहे दोन्ही संघाच्या माहितीसाठी कारण आज स्पर्धेचा पहिला दिवस आणि भरपूर वेळ वाया गेल्या कारणाने हा जो सामना आहे तो प्रत्येकी 4 षटकांचा असेल. दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती आहे की आणि पंचांना विनंती करतो की ही मॅच फक्त 4 षटकांची आहे आणि या 4 ओव्हरच्या मॅचमध्ये पहिले षटक कंपल्सरी मॅन्डेटरी पॉवर प्ले असेल आणि थोडंसं स्पीड अप करायचं आहे प्लीज. मुकेश इलेव्हन ढोले विरुद्ध साई एकविरा स्पोर्ट मोहिल अशी ही मॅच आपल्याला पाहायला मिळेल. मोहिली संघाची सलामीची जोडी आपल्याला खेळपट्टीवर पाहायला मिळते. तर इथे मात्र पंचांचा सामना सुरू होण्याचा इशारा. गोलंदाज आतिश गोडविंदे इथे मात्र आपल्या षटकात सुरुवात करेल लेफ्ट अर्ध विकेटने. पहिला चेंडू विरुद्ध विकेट इनफिल्डच्या डोक्यावर खेळण्याचा प्रयत्न परंतु या ठिकाणी या चेंडूपर्यंत मात्र शतरज अनिल पोहोचू शकले नाही. आणि पहिल्याच चेंडू इथे मात्र फलंदाज आपलं वैयक्तिक खातं उघडतोय एका धाब्याच्या साहाय्याने. आपण पाहू शकता 2 सलामीवीर फलंदाज निलेश आणि बमच्या असे हे 2 फलंदाज इथे मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे मात्र रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. खूपच छान फटका. चेंडू गॅपमधून ट्रॅव्हल झालाय. अतिशय वेगाने चेंडू मात्र ट्रॅव्हल झालाय. धडक देतोय सीमेरेषेला. 4 धावांसाठी चौकार. धावसंख्या आपण पाहू शकता चौकारच्या साईडने 5 या आकड्यावर जात असताना इथे मात्र फुलटॉस ऑन साइडला उडवलाय. लाज ऑफ फटका इथे मात्र बॅक टू बॅक हा दुसरा चौकार असं वाटलं की पाहायला मिळेल परंतु या ठिकाणी पंचांचा इशारा आपल्याला 6 धावांचा पाहायला मिळतोय. षटकार. डीजे दरम्यान वांद्रेगावचे ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय रामदासजी पाटील यांचं इथे मात्र शुभागमन झालेलं आहे. तुमचं मी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो या युवा सेना चषक 2021 मध्ये आयोजकांच्या वतीने. काय जबरदस्त इथे मात्र फलंदाजी पाहायला होते. कुटुंबाचा चेंडू पुन्हा एकदा हुक केलाय आणि चेंडू इथे मात्र अतिशय वेगाने नक्कीच इथे निघून जाईल लॉंगलीच्या दिशेने. अजून एक दर्जेदार फटका इथे आपण पाहतोय फलंदाजाच्या माध्यमातून. 4 धावांसाठी चौकार. डीजे. तर पहिल्याच षटकामध्ये मात्र पूर्णपणे हल्लाबोल चढवला जात आहे अतिशय गोडविंद्याच्या गोलंदाजीवर. प्रेम मात्र कोणत्या प्रकारे प्रेम चेंडूवर मात्र दाखवत नाही. ओरपीच चेंडू इथे मात्र मिडलला बीट केला. अजून एक चांगला फटका पाहतोय आपण. चेंडू मात्र ट्रॅव्हलिंग करतोय.
लॉंगांच्या दिशेने मात्र भरपूर अंतर कापत तिथे मात्र सलमान चांगला क्षेत्ररक्षण करत असताना आपल्या संघासाठी, परंतु ज्यावेळी फेकी झाली त्यावेळी मात्र 2 धावा इथे मात्र पूर्ण केल्या. संघाची धावसंख्या आपण पाहू शकतो या ठिकाणी भरपूर वेगाने पुढे जात असताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो ती म्हणजे बिनबाद 17. चांगल्या स्थितीमध्ये मोली संघ आपण पाहतो. इथे मात्र पुन्हा एकदा स्विच हिट, पलटी शॉट आणि मात्र परिणाम चांगला पाहायला मिळतोय ते म्हणजे मोली संघासाठी शेवटचा चेंडू होता आणि शेवटच्या चेंडूवर मात्र दर्शन घडवलं फलंदाज प्रेमने. 4 धावांसाठी चौकार. ग्रुप ग्रामपंचायत वांद्रेचे ग्रामपंचायत सदस्य सर्वांनी रामदासजी पाटील यांच्या माध्यमातून आम्हाला 3ऱ्या क्रमांकासाठी पारितोषिक लाभलेलं आहे. भरपूर चांगलं योगदान आपण पाहतो या स्पर्धेसाठी. मी तुमचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आणि आभार व्यक्त करतो अजंकाच्या वतीने. प्रत्येकी 4 षटकांची ही मॅच पंचांच्या माहितीसाठी. पहिल्या षटकाचा आपण जर विचार केला तर पॉवरफुल सुरुवात इथे मात्र मोली संघाच्या माध्यमातून पाहायला तब्बल 21 धावा या पहिल्या षटकामध्ये अतिशय गुडविंदीने मात्र खर्च केल्या आणि मात्र या ठिकाणी पाहू शकतो की एक चांगल्या स्थितीमध्ये मोहली संघ आपल्या पहिल्याच षटकाच्या समाप्तीनंतर पाहायला मिळते. त्यामध्ये मी प्रेमचा नक्कीच उल्लेख करेन. 3 चौकोनाच्या बॅटमध्ये पाहिले, 1 षटकार पाहिला, वैयक्तिक 20 धावांवर खेळतोय आणि निलेशने मात्र पहिल्या चेंडूवर सामोरं जात असताना एक सिंगल धाव त्याच्या बॅटमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. एकही अवंत धाव आतापर्यंत मात्र डोळे संघाने खर्च केली नाही, परंतु बॅटच्या साहाय्याने मात्र भरपूर धावा या ठिकाणी जोडल्या. अर्थात साई एकविरासपट मोहिली संघाने. दुसऱ्या षटकाला आता मात्र गोलंदाज सुरुवात करेल. साहिल ज्युनियर उर्फी चेंडू हवेत आहे आणि या ठिकाणी पहा चुकांवर चुका मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. असं एक क्षण वाटलं होतं की हा झेल मात्र पाहायला मिळेल, परंतु तसं काही घडलं नाही. फलंदाज निलेशला जीवनदान मिळालं. 2 धावा इथे मात्र पूर्ण केल्या आणि संघाची धावसंख्या आता मात्र पुढे जाईल 21 या आकड्यावर. इथे मात्र खूपच छान फटका पाहायला होता. गॅप शोधलाय, भरपूर गॅप होतो त्या ठिकाणी, परंतु या शेवटच्या मोमेंटला मात्र क्षेत्ररक्षक डीपमध्ये जाऊन अगदी सीमेशी लगत चेंडू उचलेलं तत्पुरती पुन्हा एकदा दुहेरी धाव इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाली. चांगले खेळ इथे मात्र आपण पाहतोय, कारण प्रेमने पहिल्या ओव्हरमध्ये अटॅकिंग क्रिकेट केलं आणि इथे मात्र आपण जर दुसऱ्या षटकाचा विचार केला तर इथे मात्र निलेश चांगले स्ट्रोक इथे मात्र लगावताना. आता मात्र ऑन साईडला उडवला चेंडू हवेत आहे. गॅप सुद्धा चांगला शोधलाय. जोपर्यंत चेंडू फील्ड करेल क्षेत्राचे केतन फेक करेल तात्पुरती मात्र एकच धाव इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाली. चांगला क्षेत्रक्षण पाहतोय, चांगली पार्टनरशिप. धावसंख्या पाहू शकता आपण 26 या आकड्यावर आता मात्र आपल्याला पाहायला मिळते. साहिल ज्युनियर पुन्हा धावतो विकेटने. चेंडूची पाली तर भरपूर खराब होती, फुलटॉस दिली होती आणि ते मात्र चुकीचं क्षेत्ररक्षण आणि मात्र जुनिया या ठिकाणी 4 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. खराब खेळ इथे मात्र मुकेश 11 ढोले संघ मात्र सादर करत असताना. थँक्यू डीजे. मातेचा विकेट आहे आणि या मातीच्या विकेटवर खेळताना मात्र भरपूर असे संघ आहेत की मात्र त्यांना अडचण नक्कीच निर्माण होईल, त्यात काही शंका नाही. कारण भरपूर संघ आपण पाहतो की कॉन्क्रीट विकेटवर नेहमी सराव करत असतात, परंतु या ठिकाणी थोडंसं आपल्याला परिवर्तन पाहायला मिळतं या स्पर्धेच्या माध्यमातून. आता मात्र हा लिगल चेंडू आणि मात्र काय जबरदस्त या ठिकाणी चेंडूची फेकी पाहतो. अगदी फलंदाजाला फॉलो करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्याच अनुषंगाने मात्र चेंडूने बॅटमध्ये मात्र कोणताही संपर्क झाला आणि पहिला डॉट चेंडू आपण या ठिकाणी पाहिलं. गोलंदाज साहिलच्या माध्यमातून धावसंख्या पाहू शकता आपण 30 या आकड्यावर स्थिरावलेली आहे. 4 षटकांची मॅच. दुसरा षटक प्रगतीपथावर आणि मात्र चांगली धाबा इथे मात्र आपल्याला स्कोर कार्ड पाहायला मिळतो. या स्लोअर गतीचा चेंडूची लेग ओळखली आणि मात्र शेवटच्या मोमेंटला चेंडूची वाट लावली फलंदाज प्रेमने आणि चेंडू फेकून दिला आहे वाईडिश लॉंगांच्या दिशेने. 6 धावांसाठी षटकार.
तर पहिल्या ओव्हरमध्ये पाहिलं तर अतिशने 21 धावा खर्च केल्या आणि या दुसऱ्या षटकाचा आपण जर विचार केला तर साहिल ज्युनियरने तब्बल 15 धावा आपल्या स्पेलमध्ये खर्च केल्या आणि या 2 षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहू शकता 36 धावा स्कोर कार्डवर. एकही घडी आतापर्यंत साई एकविरा स्फोट मोहिली संघाने गमावला नाही. काय जबरदस्त या ठिकाणी फलंदाजी दोन्ही फलंदाजांनी साकारली. नाणेफेकी नक्कीच मोहिली संघाने गमावली, परंतु कुठेतरी तो क्षेत्ररक्षकाचा निर्णय होता तो मात्र कुठेतरी आपण जर पाहिलं तर अचूक आतापर्यंत ठरू शकला नाही. डोले संघाचा आपण जर विचार केला तर परगा टेनिस क्रिकेटचा आपण जर विचार केला तर नक्कीच हा संघ दुसऱ्या क्रमांकावर रँक करतोय. परंतु या स्पर्धेच्या माध्यमातून या मॅचमध्ये कुठेतरी मोहिली संघाच्या अगेन्स्ट थोडासा संघर्ष करताना आपण पाहतोय, स्ट्रगल करतोय थोडंसं. ज्या विकेटची आवश्यकता आहे तो विकेट मात्र या तिसऱ्या ओव्हरमध्ये शानू प्राप्त करेल का पाहूया. कॉमेंट रेनकडनं आपल्या षटकात सुरुवात करेल यावर तो विकेटने. इथे मात्र पंच केलाय सुरेख फटका. शतषक अतिशय वेगाने मात्र चेंडू जात आहेत आणि मात्र या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये अजून एक चूक पाहायला मिळाली. 2 धावा इथे मात्र पूर्ण केल्या आणि त्या ठिकाणी पाहू शकता आपण ओव्हर थ्रोच्या रूपाने तिसरी धाव सुद्धा इथे मात्र पूर्ण केली. थोडेसे निराश आहेत गोलंदाज शानू. अति सुद्धा पाहिला तर आपण क्षेत्ररक्षक थोडंसं निराश या ठिकाणी पाहायला मिळतोय. खरं असं एक क्षण वाटलं की झेल इथे मात्र संपादन करेल. ज्या विकेटची आवश्यकता होती विकेट असं वाटलं होतं की मात्र या ओव्हरमध्ये प्राप्त करून देईल, परंतु या 2 फलंदाजामध्ये एक भरपूर चांगला संसार आपल्याला खेळपट्टीवर पाहायला मिळतोय. चांगली पार्टनरशिप, चांगली भागीदारी. ज्यावेळी मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे त्यावेळी मोठे फटके खेळतायत, त्यांना सिंगल डबलवर सुद्धा मात्र भर टाकतायत आणि इथे मात्र पास क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न चेंडू हवेत होता आणि पुन्हा इथं शॉट थर्डबँडला मात्र या ठिकाणी मिराजकडे ही चूक पाहायला मिळते. नक्कीच झेल ड्रॉप झालाय कारण बॅटच्या साने आपल्याला हा फटका पाहायला मिळाला होता आणि इथं मात्र एक धाव आपल्याला पूर्ण होताना पाहिली. आपण धावसंख्या पाहू शकतो आपण पुढे जात असताना 40 धावा. नेक्स्ट मॅच या मॅच नंतर पुढची मॅच आपण पाहणार आहोत. RCC राया संघाचा कॅप्टन आणि भूमी 11 मांडा संघाच्या कॅप्टनला विनंती करतोय की आपण नाणेफेकीसाठी सज्ज राहायचं आहे. इथे मात्र फटक्यामध्ये ताकद पूर्ण झोकली नाही आणि त्याच अनुषंगाने पाहतो की लॉंग ऑफचा खेळाडू जवळपास वाडिश लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये जाऊन सलमान चेंडूला कलेक्ट करतोय. तत्पूर्वी मात्र फलंदाजाने या ठिकाणी 2 धावा इथे मात्र पूर्ण केल्या. मैदानाच्या चौफर बाजूने आपल्याला या ठिकाणी फलंदाजी फटकेबाजी पाहायला मिळाली. प्रेम आणि निलेशच्या माध्यमातून सुरेख कामगिरी आपल्या संघासाठी. शानूने आतापर्यंत 3 लिगल चेंडू हाताळले, 6 धावा आतापर्यंत खर्च केल्या. 2 वेळा पाहिले तर कुठेतरी झेल सुद्धा उडाले होत्या, परंतु या ठिकाणी पास स्विंग अँड मिस खूपच छान परिवर्तन पाहायला. थोडंसं वेग कमी केला आणि पडल्या थोडंसं चेंडू बाहेरच्या दिशेने मात्र टर्न त्याने मात्र प्राप्त केला आणि त्याच अनुषंगाने फलंदाज इथे मात्र निलेश बीड झालाय. 2 षटकांच्या तुलनेनुसार हा षटक कुठेतरी शानूचा आपल्याला चांगलं पाहायला मिळतोय कारण या ओव्हरमध्ये एकही मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला नाही आणि त्याच अनुषंगाने पाहतो की कमीत कमी धावा इथे मात्र गोलंदाज शानू या आपल्या स्पेलमध्ये मात्र खर्च करतोय. इथे मात्र टॉप आहे, चेंडू हवेत आहे परंतु झेलवणी संपूर्ण मात्र पाहायला मिळणार नाही. अगदी सेफ लँड होतो या चेंडू जमिनीवर आणि इथे मात्र दुसऱ्या धाबेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज धावतूच्या स्वरूपात बाद. मित्र म्हणेन की कुठेतरी विकेट फेकली असावी ज्याप्रमाणे प्रेमने ही धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि नक्कीच कुठेतरी विकेटची आवश्यकता होती ती म्हणजे मुकेश 11 ढोले संघाला आणि ते विकेट मात्र धावचीच्या स्वरूपात मात्र या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. निलेश बाद होण्यापूर्वी आपण पाहू शकता निलेशच्या बॅटमधनं एकही मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला नाही, परंतु नक्कीच आपल्या बॅटच्या साईडने तब्बल 11 धावांचं 12 धावांचं आपल्या संघाला योगदान दिलं आणि निलेश बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज 1 डाऊनला येतोय रोशन. राईट हँड बॅट्समन आपण पाहतोय खेळपट्टीवर प्रेम आहेत नॉन स्ट्राइक एंडला आणि इथे मात्र आल्या मात्र पहिल्या चेंडूवर प्रहार, चेंडू आउट ऑफ द पार्क, बिग हिट. पंचांचा इशारा, 6 धाबांचा षटकार.
थँक्यू डी जे पॅडी. खूपच छान संगीत तुम्ही या ठिकाणी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलं. परंतु या ठिकाणी काय जबरदस्त फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे साई एकविरा स्पोर्ट मोहिली संघाच्या माध्यमातून रोशनने पहिल्या चेंडू फेस केला आणि पहिल्या चेंडूवर मात्र त्यांनी षटकार प्राप्त केला आणि या 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपण धावसंख्या पाहू शकता. 1 गडी बाद 49 धावा स्कोर कार्डवर पाहायला मिळत आहेत. खूपच छान या स्पर्धेचं चित्रीकरण आपल्याला पाहायला मिळतं या ओम साई मूवीज यांच्या माध्यमातून. सिद्धेश पाटील, पंकज पाटील आणि ऋतिक पाटील ही त्यांची पूर्णपणे टीम सज्ज आहे. या स्पर्धेला पूर्णपणे चांगल्या प्रकारे कव्हर करतायत. जे मसोबा क्रिकेट संघ चिंचवली याच्या माध्यमातून आपल्याला ही स्पर्धा पाहायला मिळते. 4 दिवसांची स्पर्धा. स्पर्धेचा आजचा पहिला दिवस. पहिल्या दिवसातील ही दुसरी लढत ढोले विरुद्ध मोहेली. यानंतर मांडा आणि राये या 2 संघामध्ये मित्रांनो आपल्याला सामना पाहायला मिळेल. तर दोन्ही संघाने पूर्णपणे सज्ज राहायचं आहे. तर पहिल्या डावातील शेवटचं षटक इथे मात्र गोलंदाज केतन मार्गस्थ झालाय. एक युवा गोलंदाज आहे. भरपूर या युवा गोलंदाजाने प्रभावित केला आहे या हंगामाचा आपण जर विचार केला तर. आणि त्याच गोलंदाजाचा मात्र शेवटच्या डेट ओव्हरमध्ये मात्र कॅप्टन अतिशय जबाबदारी टाकलेली आहे आणि ती जबाबदारी पाहूया कशा रीतीने मात्र चोखपणे पाठ बजावतोय. वेलकमिंग या केली सुरू ठेवायचा आहे. स्ट्रायकिंग एंडला आहेत प्रेम याने आतापर्यंत अगदी धापाचा पाऊस पाडलाय मैदानाच्या आतमध्ये. केतन ऑर्ध विकेटने खूपच छान चेंडूची फेकी या डॉट चेंडूने आपल्या षटकाला. इथे मात्र गोलंदाज केतन सुरुवात करतोय. एक कॉन्फिडन्स वाढवणारा हा चेंडू आपल्याला केतनच्या माध्यमातून पाहायला मिळाला. नाणेफेकीसाठी यायचं आहे आरसीसी राया संघाचा कॅप्टन आणि भूमी 11 मांडा संघाचा कॅप्टन. आजच्या दिवसातील ही तिसरी लढत असणार आहे. केतन पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. वाईट यॉर्कर लाईन डिलिव्हरी. हा जबरदस्त चेंडूची फेकी पाहायला मिळते. या खरोखरच युवकांना प्रेरणादायक देणारी ही गोलंदाजी मित्र म्हणेन केतनच्या माध्यमातून पाहायला मिळतं. जे कार्य आतिशला करायचं होतं, जे कार्य साहिलला करायचं होतं, ते कार्य कुठेतरी केतन आपल्या संघासाठी करत असताना. आणि म्हटलं सुद्धा जातोय की एका खेळाडूवर तुम्ही अवलंबून राहू शकणार नाही. एखादा स्पर्धा तुम्हाला जिंकायची असेल किंवा एखाद्या स्पर्धेमध्ये एखाद्या संघाला तुम्हाला पराभूत करायचं असेल तर टीम वर्क होणं फार गरजेचं आहे. अजून एक इथे मात्र लिगल डिलिव्हरी पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक तिसरा डॉट चेंडू या ओव्हरमध्ये. काय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. आतापर्यंत फलंदाज प्रेम हा मात्र गोलंदाजावर पूर्णपणे हल्ला चढत होता, परंतु इथे मात्र पूर्णपणे पलटवार करतो या डेट ओव्हरमध्ये गोलंदाज केतन. बारी बारी सबकी बारी, कभी तुम्हारी तो कभी हमारी. काय जबरदस्त या ठिकाणी मात्र कमबॅक केला आहे मुकेश 11 डोले संघाने या शेवटच्या षटकामध्ये. पावलांचा वापर आणि अजून एक निर्धाव चेंडूची समाप्ती. या स्पर्धेमध्ये आपण एक मात्र मेडल षटक पाहिलेला आहे. गोलंदाज सोपानने मात्र तो कारनामा प्रस्थापित केला या स्पर्धेच्या माध्यमातून. मितेश 11 कुरुन संघाचा हा गोलंदाज आणि इथे मात्र केतन हा पुन्हा एकदा या ठिकाणी त्याची पुनरावृत्ती करेल का हा एक प्रश्न आता मात्र मैदानाच्या आतमध्ये निर्माण झाला आहे. बॅक टू बॅक 4 चेंडू डॉट इथे मात्र पाहायला मिळतात. धावसंख्या पूर्णपणे स्थिरावलेली आहे ती म्हणजे 49 धावा. या ओव्हरमध्ये आपण जरा प्रेमचा विचार केला तर पूर्णपणे स्ट्रगल करतोय. व्हेरिएशन विविधता इथे मात्र पाहायला मिळाली, परंतु हा चेंडू कुठेतरी मात्र फिल्टर्स असल्या कारणे मात्र सरळ बॅटने लॉफ करतोय. अतिशय गोडून अतिशय वेगाने मात्र गेले चेंडूवर आणि मात्र एकच धावेवर मात्र संतुष्ट आहेत प्रेम, कारण त्यांना सुद्धा माहिती आहे की रोशन चांगल्या फॉर्ममध्ये आहे आणि शेवटच्या चेंडूवर मात्र रोशनला ऑन स्ट्राईक येणं गरजेचं आहे आणि त्याच अनुषंगाने मात्र एकच धावेवर तो मात्र या ठिकाणी संतुष्ट राहिला आणि एका धावेने आता मात्र आपण एकविरा स्पोर्ट मोहिली संघाची धावसंख्या पाहू शकता ती म्हणजे 50 या आकड्यावर पोहोचताना. शेवटचा चेंडू पेस करेल फलंदाज रोशन. पावलांचा वापर, शॉट अँड पल, बिग हिट, चेंडू आउट ऑफ द पार्क, बिग 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 षटकार. आणि या पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहू शकता या ठिकाणी साई एकविरा स्पोर्ट मोहिली संघाची 56 धावा आणि हा सामना जिंकण्यासाठी मुकेश 11 ढोले संघाला 57 धाब्यांची आवश्यकता आहे. आणि या धावा कशा रीतीने पूर्ण होतील तत्पुरते आपण जाऊया नाणेफेकीच्या दिशेने. आरसीसी राय संघाचा कॅप्टन आणि भूमी 11 मांडा संघाच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण लगेचच यायचं आहे, जास्त विलंब करू नका, कारण एखादा वेळी जर मैदानाच्या आतमध्ये सामना सुरू झाला आणि एखाद्या संघाचा कॅप्टन इथे मात्र उपस्थित झाला नाही तर मात्र त्या संघाला या आयोजकाच्या वतीने मात्र पॅनलाइज केले जाईल. तर राय संघाचे कॅप्टन आलेले आहेत. मांडा संघाच्या कॅप्टनला विनंती आहे की आपण या नाणेफेकीसाठी
जबरदस्त इथे मात्र या ठिकाणी ही स्पर्धा पाहायला मिळते. आपण जर या ठिकाणी अॅनालाइज केलं तर केतनच्या शेवटच्या चेंडूवर षटकार पाहायला आपल्याला फक्त 7 धावा त्याने आपल्या स्पेलमध्ये खर्च केल्या. शाहरूने एका षटक हाताला 13 धावा खर्च केल्या. साहिलने एका षटकाचा स्पेल हाताला 15 धावा खर्च केल्या आणि अतिश घोडविंदने एका षटकाचा स्पेल हाताला 21 धावा खर्च केल्या. आणि आपण जर एकूण धावसंख्या पाहिली तर 56 धावा धावफलकावर आणि ही मॅच जिंकण्यासाठी 57 धावांचं टार्गेट आहे. ते म्हणजे मुकेश 11 ढोले संघासमोर. भूमी 11 मांडा संघ विनंती करतो की आपण प्लीज लगेचच नाणेफेकीसाठी यायचं आहे. आणि पाहूया या 57 धावा कशा रीतीने पूर्ण होतील. या दुसऱ्या डावामध्ये कशा प्रकारचा खेळ शिरता शेख, साहिल ज्युनियर, अतिश घोडविंदे सादर करेल मैदानाच्या आतमध्ये. तर या सर्व गोष्टी आपण ऐकूया. या दुसऱ्या इनिंग्समध्ये माझे सहकारी समालोचक व्हॉइस ऑफ राय राजू जाधव यांच्या स्वमधुर वाणीतून मी थांबतोय. परंतु आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा जय मसोबा संघ क्रिकेट चिंचवली आयोजित युवासना चषक 2021चा हा मा थरार, हा मा संग्राम. थँक्यू सो मच. थँक्यू योगेश पाटील. महाराष्ट्र हा आमचा सिंहाचा वाटा आणि छत्रपती शिवाजी महाराज हाच आमचा बायोटाटा. तर यापुढील होणारा सामना नक्कीच यायचं आहे आपण RCC राये आणि भूमी 11 मांडा संघ दोन्ही संघाच्या कर्णधारांनी यायचं आहे. आपण इथं टॉस करायचा आहे. एक बिग फाईट मॅच मात्र इथं मात्र आपल्याला बघायला भेटेल. RCC राये आणि भूमी 11 मांडा या दोन टीममध्ये. चला दोन्ही संघाच्या कर्णधारांनी आपण उपस्थित राहायचं आहे इथं टॉस बॉक्समध्ये. आणि इथं मात्र सामना आपण पाहतोय. निलेश तिथं जबरदस्त चांगली बॅटिंग केली. प्रेमनं सुद्धा चांगली बॅटिंग केली आणि त्यांच्या बॅटिंगच्या जोरावरती इथं मात्र 57 धावांचं लक्ष या ठिकाणी ठेवलं आहे. आणि 14.25ची सरासरीनं इथं मात्र मुकेश स्पोर्ट डोहले या टीमला इथं मात्र धावा करायचे आहेत. इथं मात्र मावेज कुंगले आपण यायचं आहे टॉस करण्यासाठी. या पुढील सामना आपण बघणार आहोत. इथं मात्र आपण पाहू शकता RCC राय आणि भूमी 11 मांडा या दोन जबरदस्त संघादरम्यान इथं मात्र लढत. क्रिकेटचं एक कुरुक्षेत्र, क्रिकेटची ही रणधुमाळी इथं मात्र आपल्याला नक्कीच पाहायला भेटेल. तर मात्र आपले मान्यवर इथं मावेद कोंगले मात्र टॉस बॉक्समध्ये आहेत. इथं मात्र पाहूया कोणता संघ इथं मात्र टॉस जिंकेल मैदानाच्या आतमध्ये. आणि सामना आपण इथं मात्र पाहतोय. इथे एक जबरदस्त सामना मात्र दोन संघामध्ये मैदानाच्या आतमध्ये आहे. मुकेश पोट डोळे आणि साई एकविरा मोहिली इथं मात्र टॉस केला जातोय बघा. इथं टॉस जिंकलाय भूमी 11 मांडा संघानं. इथं क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. तर जाऊया मॅचच्या दिशेत. पहिलाच बॉल इथं मात्र पंच आमच्याकडे वळतायत. अवंतर धाव या ठिकाणी 1 धावेने या ठिकाणी अवंतरच्या स्वरूपामध्ये इथं मात्र धावेचा श्रीगणेशा होतोय. 1 धावेने इथं मात्र तर नक्कीच जगन पाटील मांडागावचे आपण यायचं आहे व्यासपीठावरती. आपलं हार्दिक असं स्वागत. अजून एक खराब बॉल इथं मात्र पाहायला भेटतोय. स्वैर मारा या ठिकाणी नक्कीच लाईन थोडा भटकलेला दिसतोय. या ठिकाणी गोलंदाज आपण पाहू शकता रोशन. इथं मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल. चांगली गोलंदाजी या ठिकाणी टाकावी लागेल. मात्र या ठिकाणी सरासरी चांगली आहे. 14.25च्या सरासरीने इथं मात्र धावा करायच्या आहेत. परंतु इथं मात्र सिरताज इथं मात्र आक्रमण चढवतोय इनफिल्डच्या वरनं आणि चेंडू जाईल. मात्र चेंडूला अडवण्यामध्ये यश त्या ठिकाणी मिळतंय बघा शेवटच्या क्षणापर्यंत. मात्र या ठिकाणी 3 धावा या ठिकाणी मात्र नक्कीच कंप्लीट केल्या गेल्या. मोठा फटका या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न मात्र श्रीताज आपण पाहू शकता मैदानाच्या आतमध्ये. संघाची धावसंख्या या 3 धावांनी 5 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. चांगला फलंदाज श्रीताज मात्र या ठिकाणी आपण पाहू शकता. तलवार पुरानी है मगर धार और काटा अभी वही है. नक्कीच आपण बघितलं असेल या खेळाडूला अनेक चांगले खेळ मात्र त्याच्या माध्यमातून आपण बघायला भेटले. नक्कीच आता मात्र या ठिकाणी आपण बघू शकता साहिल इथं मात्र नक्कीच स्ट्राईकवरती असेल. चांगले मोठे फटके खेळण्याची क्षमता मात्र नक्कीच त्याच्या बॅटमधून सुद्धा नक्कीच आपल्याला या ठिकाणी बघायला लागेल. या ठिकाणी पुन्हा एकदा वळतो रोशन राऊंड द विकेट. ओहो यावेळेला मात्र नक्कीच खूपच सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न मात्र पंच नक्कीच आमच्याकडे वळतायत. नो बॉल आणि नक्कीच फ्री हिट आणि एक या ठिकाणी शॉट नक्कीच
एकच धाव या ठिकाणी मिळते. आणि नक्कीच या ठिकाणी नक्कीच पंचांचा इशारा आहे. यापुढील बाउन्स या ठिकाणी मिळणार नाही. आणि या वेळेला मात्र सुरेख फटका, चेंडू जाईल सीमारेषा पार, A1 क्वालिटीचा नक्कीच या ठिकाणी चौकार. थँक्यू TJ. पुन्हा एकदा इथं मात्र आपल्याला नवीन आलेल्या प्रेक्षकांचं हार्दिक असं स्वागत. जय मसोबा क्रिकेट संघ चिंचवली आयोजित युवासेना चषक 2021 आणि ऑर्गनायझर कमिटीचं हे स्वप्न. इथं पहिल्या दिवसातला हा मात्र आपण पाहतोय दुसरा सामना. आणि इथं मात्र पहिल्या सामन्यामध्ये काय जबरदस्त विजय मात्र संपादन केलेला आहे. या ठिकाणी आपण बघितलं चांगली बॅटिंग मात्र नक्कीच सोपांच्या माध्यमातून बघितली. हो, यावेळेला मात्र थोडासा फटका फसतोय. आणि इथं मात्र काय घडतंय, आणि इथं मात्र साहिलचं विकेटचं या ठिकाणी पतन होतंय. आणि पहिला धक्का या ठिकाणी आपण बघतोय मुकेश स्पोर्ट टीमला या ठिकाणी लागतोय. आणि साहिल जातोय या ठिकाणी बॅक टू द पॅव्हिलियन. नक्कीच या ठिकाणी चांगली गोलंदाजी पाहायला भेटली आपल्याला. मोठा फटका या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न साहिलच्या माध्यमातून मात्र केला गेला. मात्र बॅटची एज या ठिकाणी लागली आणि इथं मात्र कुठंतरी विकेटचं पतन मात्र झालं. आणि एक मात्र महत्त्वाचा विकेट या ठिकाणी नक्कीच रोशनला या ठिकाणी मिळालेला. संघाची धावसंख्या या ठिकाणी फक्त आपण बघू शकता 10 या आकड्यावरती मात्र या ठिकाणी पाहू शकता आपण. ऑफिशियल स्कोरर लेखक मात्र नक्कीच या ठिकाणी आपण बघू शकता योगेश पाटील मात्र एक दिग्गज कॉमेंटेटर. आणि इथं मात्र नक्कीच एक चांगलं सहकार्य मात्र त्यांच्या माध्यमातून आणि नक्कीच चांगले व्यक्तिमत्व मात्र या नक्कीच युवासेना चषकमध्ये नक्कीच लाभलंय. हा या वेळेला मात्र पाऊस घेतला, बघितलं की चेंडू नक्कीच बाहेर जातोय. आणि नक्कीच पंचांचा इशारा या ठिकाणी आम्हाला कळते. संघाची धावसंख्या या ठिकाणी जाऊन पोहोचते ती 11 या आकड्यावरती. इथं मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल. डॉट बॉल या ठिकाणी काढावे लागतील. वाईटचा मारा या ठिकाणी नक्कीच आपण पाहू शकता. फलंदाज इथं मात्र आतिश गोडविंदे. इथं मात्र सुरेख फटका आणि चेंडू सीमा रेषा बाहेर, तंदनेत A1 क्वालिटीचा. इथं मात्र आता चांगल्या स्थितीमध्ये आपण पाहू शकता मुकेश स्पोर्ट डोले या टीमला. कारण की या ठिकाणी आता आपण पाहू शकता आतिश इथं मात्र ॲक्शनमध्ये येतोय. मोठे फटके या ठिकाणी नक्कीच त्याच्या बॅटमधून येत आहेत. आणि नक्कीच जर सिरताज आणि आतिशची जोडी ज्या वेळेला मैदानावरती असेल तर तिथून मात्र नक्कीच मुकेश स्पोर्ट डोळे संघ नक्कीच विजयाच्या दिशेनं कूच करेल. आणि ते समीकरण मात्र या दोन खेळाडू मात्र मैदानाच्या आतमध्ये नक्कीच घडवून आणू शकतात. नक्कीच ती ताकद, ती दमकन मात्र या दोन फलंदाजांमध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज. ओहो, यावेळेला थोडासा कट केला मात्र स्लिपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. इथं चांगली फेकी बघायला भेटते. डायरेक्ट हिट या ठिकाणी केला होता मात्र नक्कीच शिरताजनं मात्र या ठिकाणी कॉल दिला. आणि नक्कीच एक धाव मात्र या ठिकाणी पूर्ण केली बघा. आणि एक धावीने या ठिकाणी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ते 18 या आकड्यावरती. इथं मात्र नक्कीच खूप महागडं असं षटक या ठिकाणी आपण पाहतोय. आणि जी सरासरी या ठिकाणी आहे त्या सरासरीच्या पुढं मात्र या ठिकाणी कूच करतोय आपण पाहतोय. मुकेश स्पोर्ट डोळे ही टीम मात्र नक्कीच अग्रेसर होते, किल्ला लढवण्यासाठी इथं मात्र सज्ज होते बघा. आणि दबाव या ठिकाणी आता मात्र या ठिकाणी आपण पाहू शकता साई एकविरा मोहिली टीमवरती नक्कीच असेल. कारण आता मात्र या ठिकाणी हा बॉल या बॉलवरती काय मोहर लागते या ठिकाणी पाहू शकता. सरिताज या ठिकाणी आपण पाहू शकता स्ट्राईकवरती असेल. पुन्हा एकदा गोलंदाज रोशन वळते ओर द विकेट. आणि यावेळेला मात्र सुरेख फटका आहे इनफिल्डच्या वरनं. चेंडू 1 बाउन्स, 4 नक्कीच या ठिकाणी 4 धावा. गुड शॉट.
थँक्यू डीजे. आणि आता मात्र या ठिकाणी आपण पाहू शकता दोन्ही फलंदाज मात्र चांगल्या लयमध्ये येतात. इथं मात्र पाहू शकता आपण आतिश असेल चांगल्या 8 धावांवरती या ठिकाणी आतिश खेळतोय. 7 धावांवरती या ठिकाणी आतिश खेळतोय आणि या ठिकाणी साई सिरताज मात्र या ठिकाणी आपण पाहू शकता 7 धावांवरती दोघंही फलंदाज इथं मात्र चांगले फलंदाज आहेत आणि नक्कीच मॅच विनिंग फलंदाज आहेत. नक्कीच पाहू शकता अनेक मोठे खेळ मात्र त्यांनी नक्कीच दाखवलेले आहेत मैदानाच्या आतमध्ये. मात्र इथं या मॅचमध्ये मात्र वर्तमान इथं मात्र घडवण्याची आवश्यकता आहे. मागील मॅचमध्ये जर आपण बघितलं काय जबरदस्त शेवटच्या षटकापर्यंत मॅच आली होती आणि काय सोपानं गोलंदाजी केली होती. एक निर्णायक मात्र षटक त्या ठिकाणी टाकलं. आपण पाहू शकता चांगली गोलंदाजी मात्र केली. मात्र या ठिकाणी नक्कीच त्या ठिकाणी एक रक्षात्मक क्रिकेट मात्र या ठिकाणी खेळावं लागेल मुकेश स्पोर्ट डोले टीमला. आणि या ठिकाणी मात्र सामना शेवटपर्यंत काही घडू शकतं मैदानाच्या आतमध्ये. इथं गोलंदाज मात्र सज्ज होतोय नवीन या ठिकाणी बघू शकता आपण विनय. इथं मात्र विनयला चांगली गोलंदाजी करावी लागेल. डॉट बॉल काढावे लागतील या ठिकाणी जर सामन्यामध्ये या ठिकाणी कमबॅक करायचा असेल. विनायक या ठिकाणी गोलंदाजीसाठी मात्र आपण पाहतोय. आतिश या ठिकाणी समोरील जाईल. हो या वेळेला खूपच बाहेर आहे. खूपच बाहेर अतिशय खराब लाईन या ठिकाणी पाहू शकता आपण. आणि एक धाव या ठिकाणी जोडली जाते संघाच्या खात्यामध्ये. संघाची धाव संख्या मात्र जाऊन पोहोचते ते 23 या आकड्यावरती. नक्कीच पंचांना या ठिकाणी मी विचारतो फ्री हिट आहे का. यस फ्री हिट. आणि नक्कीच जाऊया मैदानाच्या आतमध्ये. इथं मात्र फ्री हिटचा फायदा आतिश इथं मात्र घेईल का आणि काय फटका या ठिकाणी खेळलाय. मात्र काय एफर्ट मात्र बघायला भेटतो तिथं. जबरदस्त क्षेत्ररक्षण मात्र बघायला भेटतंय. काय फिल्डिंग त्या ठिकाणी केलंय. यश चांगलं नक्कीच उंच झेप मात्र घेतली चेंडूवरती. हनुमान भरारी घेतली त्या ठिकाणी आणि चेंडूला अडवलं बघा. जबरदस्त क्षेत्ररक्षण या ठिकाणी. चेंडू मात्र नक्कीच सीमापार जाणार होता. मात्र शेवटच्या क्षणापर्यंत या ठिकाणी चांगली फिल्डिंग मात्र बघायला भेटते. संघाची धावसंख्या या ठिकाणी जाऊन पोहोचते ती 25 या आकड्यावरती. आणि आणि नक्कीच अजूनही या ठिकाणी 27 धावांची आवश्यकता असेल हा सामना जिंकण्यासाठी. इथं मात्र आपण पाहू शकता मुकेश स्पोर्ट डोले या टीमला येणारे 17 चेंडूमध्ये इथं मात्र या धावा मात्र या ठिकाणी करायच्या आहेत. मात्र या ठिकाणी पाहूया एक चांगली गोलंदाजी मात्र बघायला भेटेल का या ठिकाणी. गोलंदाज विनायक पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. ओव्हर रिव्हर्सचा फटका. मात्र या ठिकाणी फटका सक्सेसफुल होतोय आणि चेंडू जातोय खणखणीत दणदणीत चौकार. आणि नक्कीच इथं मात्र अजून या ठिकाणी पाहू शकता 28 धावांची आवश्यकता असेल जिंकण्यासाठी. 16 चेंडू आणि 28 धावा इथं मात्र करायच्या आहेत. या ठिकाणी विनायक गोलंदाजी मार्कवरती आपण पाहू शकता पुन्हा एकदा वळतोय आणि अजून एक रिव्हर्सचा फटका आणि आता मात्र गगनभेदी षटकार. डीजे. इथं मात्र पाहू शकता एक विकेटचं मात्र पतन झालं आणि त्यानंतर आपल्या डावाला येतं ठिकाणी सावरलं बघा. आतिश घोडविंदे नावाचं वादळ या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये इथं घोंगावत आहे. जबरदस्त फलंदाजी या ठिकाणी करतोय आतिश. काय बॅटिंग या ठिकाणी करतोय आपल्या संघासाठी पुन्हा एकदा. आणि अजून एकदा बॅक टू बॅक हा चेंडू A1 क्वालिटीचा दमदार भीमटोला षटकार. थँक्यू डीजे. इथं मात्र संघाची धावसंख्या आपापलेली आहे. संघाच्या धावसंख्येने वेग घेतला आहे. संघाच्या धावसंख्येने भरारी मारलेली आहे. संघाची धावसंख्या या ठिकाणी जाऊन पोहोचलेली आहे ती 41 या आकड्यावरती. आणि आता मात्र इथं समीकरण एकदम सोपं झालेलं आहे या मॅचमध्ये. इथं मात्र जबरदस्त क्रिकेट बघायला भेटतंय. आणि आता मात्र या ठिकाणी चांगली गोलंदाजी कमबॅक या ठिकाणी केलं. रिव्हर्सचा फटका खेळण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला होता. ब्लॉक हॉलमध्ये या ठिकाणी गोलंदाजी केली. मात्र या ठिकाणी बघितलं आणि लेग बाईटच्या स्वरूपामध्ये इथं मात्र एक धाव या ठिकाणी नक्कीच आतिश घोडविंदेला या ठिकाणी मिळते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते
42 आकड्यावरती. आणि आता मात्र या ठिकाणी सरताज इथं मात्र नक्कीच ही जोडी मोठे फटके खेळून हा सामना मात्र लवकरात लवकर संपवण्याच्या स्थितीमध्ये नक्कीच कूच करतोय या ठिकाणी. हा या वेळेला फुल टॉस बॉल आणि चुकीला माफी नाही. चेंडू सीमारेषा पार, षटकार. तर इथं मात्र आपण पाहतोय आता मात्र या ठिकाणी जबरदस्त टचमध्ये या ठिकाणी संघ विजयाच्या दिशेने मात्र पाहू शकता इथं. तर जाऊया सामन्याकडे. हा बॉल इथं मात्र चांगला आहे बघा, खाली राहतोय चेंडू. मोठा फटका खेळण्याचा इथं प्रयत्न करतोय मात्र चेंडू सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. चांगली गोलंदाजी, फुटबॉल इथं मात्र पाहायला भेटतोय आपल्याला. गोलंदाजाचं नाव जय. इथं मात्र चांगली गोलंदाजी. पहिला बॉल इथं मात्र डॉट काढतोय. पुन्हा एकदा सज्ज आणि या वेळेला मात्र फुल टॉस बॉल आणि चेंडू जाईल सीमारेषा बाहेर. रामदेव बाबा पतंजली षटकार आणि नो बॉल असेल या ठिकाणी. फ्री हिट नक्कीच या ठिकाणी. थँक्यू टीजे. इथं मात्र संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 55 या आकड्यावरती आणि फक्त 2 धावांची आवश्यकता. आणि हा बॉल विनिंगचा नाही, नक्कीच या ठिकाणी विनिंगचा षटकार. थँक्यू टीजे. इथं मात्र दोन्ही संघांनी हस्तांदोलन करायचं आहे. टीम स्पिरिट मात्र इथं दाखवायचं आहे. खूप चांगली स्पर्धा इथं मात्र आपण पाहतोय. पहिलं वर्ष इथं मात्र जय मसोबा क्रिकेट संघ चिंचवली आयोजित युवा सेना